काल राज ठाकरे यांनी मोदीजी आणि अमित शहांच्या विरोधात इतका राग व्यक्त केला की राहुल गांधीला द्या, देश खड्ड्यात तरी घालेल किंवा चालेल तरी. मनसे आहे का खड्ड्यात घालायला? तो देश आहे, 125 कोटींचा देश आहे. हा खड्ड्यात घालेल तरी द्या. ही कुठली भाषा आहे? एक तर स्वतःचं इंजिन बंद पडलं, ते आता दुसऱ्याला लावून चालवायचा प्रयत्न करतायत. आणि राहुल गांधी पंतप्रधान झालेला शरद पवारांना चालणार आहे का ते विचारा आधी. आता पुढच्या स्क्रिप्ट बंद होतील पुन्हा. मुळामध्ये मला असं वाटतं की इतकी मेहनत जर राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यात घेतली असती तर असं दुसऱ्यासाठी सभा घ्यायची वेळ मनसेवर आली नसती. आणि मनसे कार्यकर्त्यांना ज्या संजय निरुपमने राज ठाकरे फेकू आहे म्हटलं, राज ठाकरे च्या विषयामध्ये संजय निरुपम लुख्खा म्हटला, त्या संजय निरुपमला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मतदान करायचं म्हणजे कुठल्या थराला मनसेच्या कार्यकर्त्याची मानसिकता बघा. जो राजसाहेबांना श्रद्धेच्या ठिकाणी पाहतो त्याला लुख्खा म्हणणाऱ्या संजय निरुपमला मत द्यायचं, हा खरं म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांवर, सैनिकांवर अत्याचार आहे. शरद पवार साहेबांविषयी काय बोलले होते, भुजबळांविषयी काय बोलले होते, अजित पवारांविषयी काय बोलले होते. म्हणजे महाराष्ट्रात दुष्काळ कसा पडतो हे म्हटल्यानंतर मोदींचं बघा, त्यांनी कच्छमध्ये कसं केलंय, त्यांचं रोज सकाळी पायाचं तीर्थ प्या. अरे कुठे गेलं ते? कुठेतरी कटपेस्ट काहीतरी काढून जोडायचं. म्हणजे बेकायदा आधार कार्ड वाटू नका असं ज्यावेळी मोदीजींनी गुजरातमध्ये असताना म्हटलं, ते आधार कार्ड विषयी तुम्ही जोडता. मला असं वाटतं कुठेतरी विचार केला पाहिजे. हा काही एखादा छोटा खेळ नाही आहे, हा भारत देशाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं जर भारतामध्ये लोकशाही नसती, मानवी हक्कांचं जपणूक नसती, तर युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिलच्या टॉपमोस्ट बॉडीवर जवळजवळ 193 पैकी 188 देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिलं. हे सगळे देश जगातले मूर्ख आहेत आणि आम्हीच आपले. असं नसतं. बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्यांनी हा नको म्हणून तो असं कधी बाळासाहेबांनी शिकवलं नाही. यासाठी निवडून द्या, हे पाहिजे मला हे घडवायचं आहे. हा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श होता आणि तो आदर्श घेऊन तुम्ही जर चालला असाल तर हे काही बरोबर नाही. अभ्यास जर का त्यांनी पक्षासाठी केला असता म्हणजे कालचं भाषण अभ्यास पूर्ण होते, तुम्ही मान्य करता का? एवढा जे कष्ट घेणं चालू आहे बाकीच्यांसाठी सभा, हे कष्ट जर त्यांनी आधी घेतले असते, त्यावेळी आपण पाहत होतो काही ऍक्टिव्हिटी होत नव्हती, ते जर केलं असतं तर आज दुसऱ्याला ज्या विरोधी पक्षातल्या लोकांनी, संजय निरुपम असतील, शरद पवार साहेब असतील, यांनी जे लुख्खा म्हटलं, संजय निरुपमने, पवार साहेब म्हटलं की सकाळी 10च्या आधी उठत नाही वगैरे, हे सगळं म्हणणाऱ्यांना मत द्यायची वेळ मनसैनिकांवर आली नसती. पण त्यांनी हरसाल जे गाव आहे त्याच्यामध्ये मेक इन आपण मला वाटतं असं आहे, संदीप देशपांडेला पाठवायचं, आधी शोधायचं कुठे नाही आहे आणि ते करायचं. ज्यावेळी आम्ही सगळ्या गावांना वीज जोडली म्हटलं तर गावाला वीज होती पण एका पाड्यावर नव्हती, तर आपल्या चॅनलने चालवलं की ह्या गावाला वीज नाही. त्यामुळे त्या आवाजात संदीप देशपांडेचा आवाज स्पष्ट दिसतो. मला असं वाटतं निष्पक्ष एखाद्याने केलं असेल तर ते दाखवावं. संदीप देशपांडेचा आवाज असेल, हरिसाल गावामध्ये जाऊन तिकडची रियालिटी त्यांनी दाखवलेली आहे, तर ते पण नाही असं म्हणणं आहे का तुमचं? किती परिस्थिती आहे मान्य करतो? माझं मत आहे की संदीप देशपांडे गेला याचा अर्थ काय ते समजून घ्या. सगळं कन्स्ट्रक्टेड आहे म्हणजे? ऑफकोर्स येऊ द्या, कन्स्ट्रक्टेड आहे असं वाटतं तुम्हाला? त्याची फॅक्ट मला वाटतं संदीप देशपांडे जाऊन करतो याचा अर्थ लोकांना कळतं. पण तर त्याच्यात जो मॉडेल वापरलेला ते मॉडेल सुद्धा स्वतःच सांगते की मी कुठला लाभार्थी जाहिरातीचं पण त्यांनी पोस्टमॉर्टम केलं की हा लाभार्थीच खरा नाही. मला असं वाटतं ज्यावेळी जाहिरात आली त्यावेळी लाभार्थ्याने जे काही लिहून दिलं आहे शासनाला ते शासनाकडे लिखित आहे. त्यानंतर त्याने आपलं मत बदललं असेल, कोणीतरी जाऊन भेटलं आणि काय केलं. शेवटी अशा प्रकारे शासन ज्यावेळी जाहिरात करतं त्यावेळी त्या व्यक्तीकडनं त्याचं जे म्हणणं आहे
ते लिखित स्वरूपात घेतलेलं असतं. म्हणजे मला असं वाटतं की डॅमेज तर ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पुन्हा मलाच वाईट वाटतंय की त्यांनी कधी स्वतः दुसऱ्या पक्षाला मतदान नाही केलं, पण ज्या काँग्रेसने संजय निरुपमने तुम्हाला असे घीन शब्द वापरले त्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही मतदान करणार, हे मला पटतच नाही आहे. उद्धवजींविषयी बोलणं काय टाळलं तुम्ही? मला वाटतं की स्क्रिप्ट जशी जशी आली आहे तसं बोलत असते. पहिल्यांदाच सामना पेपरमध्ये राज ठाकरेंची बातमी फोटोसहित आलेली आहे आणि त्यामध्ये असा मथळा आहे आज की बऱ्याच मोदी वर्तमानपत्रामध्ये राज ठाकरेंच्या सभेची बातमी ही आतल्या पानावर आहे. त्यावरून त्या एकूण सभेचं महत्त्व हे